चला आज आपण बनवणार आहोत मसाला पुरी। त्याच्यासाठी पहिला आपण मसाला तयार करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी आले लसणाची पेस्ट घेतली आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट घालते आणि हळद घालते आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची, म्हणजे पुऱ्या छान लागतात। आणि तेल घालायचं आणि हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा। आले लसणाची पेस्ट आणि हे सगळं घालल्याने ते मसाल्याला छान पुऱ्यांना छान चव येते। हे बघा, आता हा मसाला आपण तयार करून ठेवून देणार आहे। आणि आपण जसे कणिक चपात्यांसाठी जे कणिक मळतो ना, तसंच कणिक मळायचं आहे। हे मी मळूनच ठेवलेलं होतं। हे बघा, असं कणिक मळायचं आणि अशी जशी आपण चपाती लाटतो ना, तशीच चपाती लाटून घ्यायची आहे। छानपैकी अशी आपण एक लाटून घ्यायची। तुम्हाला जशी हवी, जाड पातळ जशी हवी तशी तुम्ही लाटून घेऊ शकता। आणि आता बघा, ही चपाती लाटून झाली आहे। त्याच्यावर आता आपण जो मसाला तयार केला होता ना, तो सगळा मसाला असं स्प्रेड करून लावून घ्यायचा। पूर्ण चपातीला तो मसाला सगळा लावून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने मसाला लावून घेतला आणि त्याच्यावरती आता मी हे सुकं पीठ घातलं आहे। सुकं पीठ घालून हे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे। ही चपाती आपण ही अशी फोल्ड करणार आहे, पहिला दोन बाजूंनी आणि नंतर मग ती रोल करायची। ह्याच्यावर पण सुकं पीठ घालायचं आपलं आणि ही रोल करून घ्यायचे। अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे। हे दिसायला पण पुरं छान दिसतात, मुलांना टिफिनला वगैरे द्यायला पण छान आहे। हे बघा, आता हे असे आपण कट करून घेणार आहोत। तुम्हाला जसे मोठ्या हव्यात पुऱ्या की छोट्या हव्यात तशाप्रमाणे आपण हे गोल कट करून घ्यायचे। मोठे हवे तर थोडे जाड कट करायचे, छोटे हवेत तर पातळ कट करायचे। आणि नंतर हे असे चपटे करायचे आणि पिठामध्ये घोळवून आपण जसे पुऱ्या लाटतो तसे हे लाटून घ्यायचे। थोडं जाडच ठेवायचे। हे बघा, दिसायला पण सुंदर दिसतात, मुलांच्या टिफिनला वगैरे द्यायला खूप छान रेसिपी आहे। ह्या पुऱ्या दिसायला पण छान दिसतात आणि मुलांना टिफिनमध्ये दिलं तर त्यांना हे आवडणार। हे बघा, आता सगळ्या माझ्या लाटून झाल्यात पुऱ्या। मी पहिल्या सगळ्या लाटून घेतल्यात। आता आपण हे तळून घ्यायचं। हे तळण्यासाठी तेल थोडं कमीच घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये जे मसाला असतो ना, तो मसाला तेलामध्ये उतरतो, त्यामुळे तेल थोडं कमीच वापरायचं। हे बघा, आता हे चांगलं दोन्ही बाजूने चांगला पुऱ्या छानपैकी अशा खरपूस रंग येईपर्यंत छानपैकी तळून घ्यायच्या। छान लागतात, नक्की करून पहा आणि नक्की सांगा मला तुम्हाला या पुऱ्या कशा वाटल्या। झाल्या तयार आपल्या ह्या